नमस्कार जय जिजाऊ. आपण आहोत दुबईमध्ये आणि दुबईमध्ये आज तुम्ही बघताय माझ्या बरोबर आहेत हे सगळ्या ब्युटिफुल लेडीज. ऑफकोर्स वी आर हिअर विथ स्वामिनी ढोल ताशा पथक. हा दुबईचा पहिलाच महिलांचा ढोल ताशा पथक आहे, तर त्यांच्यासाठी काय होऊ द्या. आणि या ढोल ताशा पथकाचे हेड करतात ते सुवर्णा पाटील आपल्या बरोबर इथे आहेत. तर आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. जे सुवर्णा, तुम्हाला माहित आहे आपण आता इथे मराठी क्रिकेट सेलिब्रिटी लीग खेळणार आहोत. त्याच्यामध्ये आपली टीम जी आहे ती आहे गोल्डन मराठा रॉयल्स. तर आपली मराठा एनर्जी आपण इथे बघत आहोत. त्यांचा वेशभूषा बघा किती सुंदर आहे. तुम्हाला अजून एक प्रश्न विचारेन. तुमची वेशभूषा नेहमीच डिफरंट असते, छान असते, आणि याच्याबरोबर तुमच्या टीमचं एक इम्पॉर्टन्स तुम्हाला काय असं वाटतं की तुम्ही वेगळे आहात ढोल ताशा पथक? आमची पहिली सगळ्यात वेगळेपणा म्हणजे आमची युनिटी आहे. हे एकटं ढोल ताशा एकट्याच्याने बनवलेलं नाही. तर याच्यामध्ये जेवढ्या लेडीज आहेत त्या सगळ्या ऍक्च्युली जिजाऊ ब्रिगेडला फॉलो करतात आणि एक त्या मॉम आहेत आणि त्या जिजाऊच्या पावलावरती चालतात. मराठी संस्कृती, आपल्या भारत देशाची संस्कृती आपण इथे बाहेर देशामध्ये जोपासतो आहे, याचा एक आनंद आहे. आणि वेगळेपणा याच्यासाठी की प्रत्येक लेडीज मध्ये एक वेगळा गुण आहे आणि तो वेगळा गुण त्यांना इथे त्यांचा सगळ्यांच्या समोर आणता येतो, एका प्लॅटफॉर्म वरती आणता येतो, आणि हेच एक वेगळेपण आमच्यामध्ये आहे. छान छान, खूप सुंदर. तर तुम्ही या टीम साठी पहिल्यांदा तुम्हाला विचारेन की स्वामिनी ढोल ताशा पथक साठी काय सांगणार, म्हणजे तुमचं काय युनिकनेस आहे? ऍक्च्युली स्वामिनी ढोल ताशा पथक आता फार आनंदी आहे, कारण अशी काहीतरी लीग दुबईमध्ये येते हीच आमच्यासाठी फार उत्साहाची गोष्ट आहे आणि आम्हाला फार आवडेल त्यांच्यासोबत काम करायला. व्हेरी गुड, थँक्यू. एक एनर्जीवर काम करायला ऍक्च्युली व्हेरी गुड. लेडीज आहे आणि हा अख्ख्या वर्ल्ड मधला नंबर 2 चा फक्त आणि गर्ल्स मध्ये नंबर 1 लेडीज ढोल ताशा पथक आहे. बरं, मग आम्हाला पण हे विचारायला खूप आवडेल आणि जाणायला पण आवडेल की तुम्ही स्वामिनीने जर आपल्या गोल्डन मराठा रॉयल साठी वाजवलं स्टेडियम मध्ये येऊन तर कसं वाटेल? वाटेल, कारण दोन एनर्जी, म्हणजे क्रिकेट आहे, क्रिकेटची पण सेम एनर्जी असते, ती एक आपल्या आरोग्याला चांगलं ठेवण्यासाठी नक्कीच कार्यरत आहे. आणि ढोल ताशाची सुद्धा एनर्जी तशीच लागते. जर ढोल ताशा वाजवायचा असेल तर पहिले तर तुम्हाला स्वतःच्या फिटनेस वरती लक्ष ठेवायला लागतं. फिटनेस असेल तर ढोल ताशा वाजवता येईल, फिटनेस असेल तर क्रिकेट खेळता येईल. हो, नाईस. आणि आता तुमची प्रक्रिया जाणून घेईन. तुम्ही क्रिकेट, जी सेलिब्रिटी क्रिकेट लीग होती, त्यासाठी कोणाला बघायला आवडेल तुम्हाला लीग मध्ये? त्याचं उत्तर स्वाती देऊ प्रवीण तरडे. अजून कोणी तुम्हाला असं वाटतं टीम मध्ये? रितेश देशमुख. ओके, आपण लक्षात ठेवू रितेश देशमुख. बरं, आता आपण यांचे सगळ्यांचे प्रतिक्रिया घेतलेत आणि आपण विचार करूया आता तुम्ही क्रिकेटसाठी केवढ्या जल्लोषात वाजवणार आहात. जर आपण डायरेक्ट स्टेडियम वरती बघूया.